जे विद्यार्थी पहिलीपासून ते 10वी पर्यंत सोबत होते, 10वी झाल्यानंतर कोण कुठं गेलं कोणालाच माहिती नाही. परत एकदा ती 10वीची बॅच एकत्र येण्यासाठी 15 की 16 वर्षानंतर सर्व एकत्र येण्यासाठी हा ना गेट टुगेदर ठेवण्यात आला. सोपं नाही बो. तर सुरुवात इथून झाली. सर्वात आधी त्यांच्या आदरणीय शिक्षकांना फेटा बांधण्यात आला. त्यानंतर ना त्या सरांची विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्व ताईंना पण फेटे बांधण्यात आले. सगळे सुंदर आणि बाहेर दिसत होते नाही का. त्यांचे ना सर्व मित्र कंपनी असल, अजून आदरणीय शिक्षिका शिक्षक, या सर्वांसाठी हा एक गेट टुगेदर नाही तर जुन्या आठवणींचा एक आनंदाचा क्षण आहे नाही का. हे ना तेच सर आणि मॅडम आहे जे या दादांना आणि ताईंना लहानपणी शिकवायला होते. त्याच विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा गेट टुगेदर केला या आशेने की परत एकदा सर्व एकत्र येतील, बोलतील, चालतील, गप्पा मारतील आणि त्यांच्या जुन्या घडून गेलेल्या लहानपणीच्या आठवणी, मराठी शाळेमध्ये केलेली जी मज्जा, मुलींनी ग्रुप करून स्टेजवरती केलेले परिपाठ आणि मुलांनी सरांचे खाल्लेले फटके, मराठी शाळेमधल्या खूप अशा गोष्टी त्या सांगून पण संपणार नाही. खरंच ते लहानपण आणि मराठी शाळेचे दिवस लय लय भारी होते. त्या सर आणि मॅडमांना किती भारी वाटत असेल नाही का. जे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आपण लहानपणी शिकवले ते आज किती मोठे झाले. आज आम्हाला इथं आमंत्रित केलं, आम्हाला मान सन्मान दिला, आमचा सत्कार केला. खरंच सरांच्या आणि मॅडमांच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू होते. त्यानंतर काही ताईंनी आणि दादांनी मनोगत व्यक्त केले. भूषण बिकेला फक्त एकच डायलॉग आवडलं, ते नाही का त्याच्या पप्पांचं नाव घेऊन त्या पोराला आवाज द्यायचे. सर्व कार्यक्रम एकदम भारी आणि आनंदामध्ये साजरी झाला. त्यानंतर सर्व पोरांच्या अंगात आलं. मग काय नाच गाणं चालू झालं. Thank you.